करत आहे असं खूप. कारण आता समजा 2 ते खरंच आज ना नवऱ्याने पुन्हा एकदा मला एकटं पाडून टाकलेलं आहे. असं वाटते मी विनाकारण प्रेम केलं नसतं, जीव लावला नसता. तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा एकटी उभी होती ना, म्हणजे एकटी राहत होती मुलांसोबत, तेव्हा खरंच मी खूप हॅपी होती. आणि असं आत्ता नवरा सुधारला तरी पण मला त्रास होतोय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. मला इन्स्टाला भरपूर काही ताईंचे DM येतात, की ताई ब्लॉग का येत नाही, ब्लॉग का येत नाही. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, की मला ना अदर ब्रँडचंच काम एवढं आहे ना, प्रमोशन काम जे इन्स्टाला जातं. तर त्याच्यामुळं ना मला वेळच भेटत नाही. म्हणजे ब्लॉगिंग मी करत असते, पण एडिट आणि पोस्ट करायला. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की इथं वन मॅन शो आहे. नवरा त्याच्या ड्युटीवर आहे. आई फक्त अधेमध्ये येते. आणि मुलांना पण प्राधान्य भरपूर द्यावं लागते. त्याच्यातल्या त्याच्यात आता मुलांचे क्लासेस आणि एक्झाम पण आहे. एक्झामचे दिवस आहेत त्याच्यामुळं. तर सकाळ झाली. सगळ्यात अगोदर बटाट्याची भाजी, चपात्या टाकल्या आणि स्वराला पोहोचून आली. कचरा पण टाकून आली. आणि स्वराला सोडायला जाते तेव्हा स्वराज असा एकटा असतो. म्हणजे घरात झोपलेला असतो बिचारा. उठत नाही मी येईपर्यंत. आणि जर का तो उठला ना, मी त्याला सांगून जात असते, की स्वामी आजोबाजवळ जाऊन बसायचं, म्हणजे स्वामींजवळ. आणि स्वामींना सांगायचं मम्मीला लवकर पाठव. परंतु शक्यतोवर कधीच तो उठलेला नाही आजपर्यंत, की मी स्वराला सोडायला गेली आणि तो उठला. तर गणेशजी गेले होते आणि मला ना एवढं एकटं वाटत होतं. अक्षरशः मी रडली पण. एवढं मला एकटं म्हणजे पहिल्यांदा असं फील होत आहे, की मी खूप एकटी पडली म्हणून. नाही का, म्हणजे ते सोबत असले, भांडण तंटे होतात. तर तेव्हा ना खूप मजा येते ना. आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून जातो ना, तेव्हाच त्याची किंमत कळते. मग स्वराला सोडून आली, घरी आली, स्वराजला उठवलं, ब्रश केलं. आणि स्वराज काही चहा दूध घेत नाही, एखाद्या वेळेस घेतो. तर त्याला फ्रुट्स दिले आणि त्याला पण बटाट्याची भाजी आणि चपाती दिली टिफिनमध्ये. आणि आता तो जात आहे स्कूलला. आता स्वराजची एक्झाम स्टार्ट होणार आहे. तसं तर मला आईकडे जायचं आहे, म्हणजे माझ्या माहेरी अकोटला जायचं आहे. थोडं काम आहे बँकेचं तर. आणि मुंबईला पण जायचं होतं कोकणात शिमग्याच्या प्रोग्रामला. परंतु स्वरा आणि स्वराजच्या दोघांचे पण एक्झाम आले. त्याच्यामुळे मला माझं गावाला जाणं पुढं ढकलावं लागलं. आणि स्वराज गेल्यावर तर एवढी रडली मी. खूप उदास वाटत आहे एकदम. म्हणजे असं घरात ना करमत नाही आहे. आणि वेगळीच अशी ते नाही का, आपण असं रडावंसं वाटत आहे. कारण मी स्वतःला आज असं खूप एकटी फील करत आहे. असं खूप. कारण आता समजा 2 ते समजा जानेवारी महिन्यापासूनच गणेशजी सोबत होते कंटिन्यू. आणि सोबत असले की आमचे एवढे भांडणं होतात, की 2-2, 3-3 मिनिटाला मी त्यांना अशा लहान मुलीसारखा किंवा लेकरासारखा त्रास देतो. गणेशजी माझे पायच दुखत आहेत, गणेशजी माझं हेच दुखत आहे. आणि ते मग लगेच तापून देतात. परंतु आधी मी ते घरी राहत होते तर मला त्यांचा त्रास होत होता, की बाबा कामाला जा अशी म्हणत होती मी. आणि आता कामाला जातात तर मला असं वाटतं की ते घरी असली पाहिजे. मी पण अशी पागल आहे ना, मला काय सांगू. असा गणेशजी असतात तर सगळे कामं तेच करतात. स्वराज गेल्यानंतर खूप रडली मी. म्हणजे मला असं नाही का, घर खायला उठत होतं. तर ह्या झाडांना पाहून खरंच खूप छान वाटते. आणि खूप केअर करून मी इतके हे झाडं मोठे केलेले आहे. परंतु आता विचार येतोय, की आता मी उन्हाळ्यात जेव्हा बाहेर जाणार तेव्हा या झाडांचं कसं होणार. आणि बघा, याला छोटे छोटे असे पिंक कलरचे फुलं आलेले आहेत. थोडंसं रडून पडून झालं. आणि त्याच्यानंतर आता येणाऱ्या म्हणजे 7 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत मिशोचा महाधमाका सेल आहे. तर त्यांनी ॲक्च्युली भरपूर प्रोडक्ट पाठवून दिलेले आहेत. आणि काही प्रोडक्ट मी बाहेर काढून ठेवलेले आहेत, ज्याचे मला व्हिडिओ करायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर माझं काम असते, की झाडांना पाणी वगैरे टाकणे. झाडांना पाणी टाकलेलं आहे. घर क्लीन केलं. त्याच्यानंतर फरची वगैरे, लादी वगैरे पुसून घेतली. अंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि आता म्हटलं पाणी गरम होईपर्यंत आपण पटापट कपडे घडी करून घ्या. कपडे घडी केले आणि त्याच्यानंतर अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर पूजा केली. पूजा केल्यानंतर डाळ भातचा कुकर आणि त्याच्यातच पावटा असते ना, तो लावून दिलेला होता. आणि तोपर्यंत ना 1-2 जे व्हिडिओ होते ना ते शूट करून घेतले. म्हणजे असं एकटं फील होतं आहे ना खूप. असं आपण म्हणतो,
की एखादा व्यक्ती म्हणजे आधी नवरा जीव नव्हता लावत असा, तर मला असं वाटत होतं की तो माझ्या जेवढ्या दूर राहील ना तेवढं बरं आहे. परंतु असं वाटते की विनाकारण मी नवऱ्याच्या प्रेमात पडली, विनाकारण आता नवऱ्याला एवढा जीव लावला. परंतु कसं आहे, मी जर असं दाखवलं त्यांना की बाबा म्हणजे तुमच्याशिवाय मला घरात करमत नाही किंवा हे, तर ते लगेच परत येणार आणि लगेच मग ते. आणि कसं आहे, थोडासा दुरावा पण असणे आवश्यक आहे असं मला तरी वाटते. बरोबर ना? तर तुमचं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि दिव्याची वात मी छोटीच ठेवत असते, कारण आधीचं देवघर माझं त्याच्यामुळेच खराब झालेलं होतं. आणि शक्यतोवर देवपूजा मीच करते आणि दिवे पण मीच लावते, कारण स्वराला जर लावायला लावलं ना तर ते खूप मोठी वात करून देते. त्याच्यानंतर मग स्वराज आलेला होता, तर स्वराजला शाळेतून आल्यावर मी डाळ भात देत असते. समजा सकाळीच तो चपाती आणि भाजी खाते. त्याच्यानंतर मी दुपारी तो शाळेतून आला की त्याला मी म्हणजे डाळ भात देते. आणि आज मला पहिल्यांदा पावट्याची भाजी करायची होती, तर मी मस्तपैकी टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट करून घेतली होती आणि पावटा हा वाफून घेतलेला होता. तर त्याच्यानंतर मस्तपैकी भाजी वगैरे झालेली होती. आणि स्वराला स्वराला घेऊन आल्यानंतर स्वराने आणि जेवण वगैरे केलं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला पार्टी ठेवायची होती, त्याचं नियोजन करायचं होतं. त्याच्यामुळे मला घाई होती. पटापट भांडी वगैरे घासून घेतली. आणि आता तुम्हाला दिसत असणार आहे माझ्या चेहऱ्यावरून की मी भांडत आहे किंवा रागावते कोणावरतरी. स्वराचं थोडंसं चालू होतं ट्रिपला जायचं, आणि ट्रिप जाणार आहे, त्याच्यामुळं मी ना परमिशन नाही देऊ शकत. म्हणजे स्वराजला कुठंतरी जायची, तिथंच जायची परमिशन देऊ शकत नाही, कारण मी माझ्या मुलांच्या सेफ्टीसाठी खूप बघते. म्हणून मी त्यांना, माझी मुलंच माझी भीती आहे, ती पहिली प्रायोरिटी आहे. माझ्याशिवाय तर कोणासोबत नाही पाठवू शकत. त्याच्यामुळं ती खूप रडत होती की का करते, मला का पाठवत नाही. स्वराचं तर सोडा, मी स्वराजला पण ट्रिपला नाही पाठवलं. स्वराजची तर इथंच गार्डनला, परंतु नाही, मी शाळा, क्लासेस फिरायला घेऊन जायचं आहे, तिथं मी स्वतः फिरायला घेऊन जाणार आहे. परंतु मी माझ्या मुलांना नाही पाठवू शकत, हा माझा नियम आहे. त्याच्यासाठी माझ्या मुलांनी मला मी तिला बोलली, तुझी ट्रिप कुठं जाते ना ते मला सांग, ते ठिकाण मला सांग, मी स्वतः तिथं तुला घेऊन जाते. पण ती बोलली फ्रेंड्ससोबत वेगळी मजा येते. परंतु कसं आहे ना, स्वराना ही खूप चलबिचल आहे आणि ती ना एका ठिकाणी थांबत नाही, त्याच्यामुळं ना मी तिला कुठं पाठवत नाही. मग तिला तसं बोलल्यावर रागही आला होता भरपूर, ती रडत पण होती माझ्यामुळं. आणि मग थोड्या वेळानेच मम्मी मम्मी करत माझ्या मागं आली. मुलांचं असंच असते, थोड्या वेळ भांडतात, रडतात, मम्मी तू अशीच, मम्मी तू तशीच, आणि लगेच थोड्या वेळाने मम्मा आपण अंगूर आणले होते ना, म्हणजे द्राक्ष, ग्रेप्स, जे काही तुम्ही म्हणत असाल ते आणले होते ना, ते दे ना मला. मी म्हटलं थांब, मला कपडे वगैरे वाळू घालू दे, नंतर मी तुला देते. तर फायनल माझं काम असते कपडे वाळू घालायचं. म्हणजे यातच एवढा वेळ जातो ना की म्हणजे वेळच मिळत नाही. आणि इथं तरी स्वराचं चालू होतं की बाबा आज जाऊ दे ना मम्मा, जाऊ दे ना मम्मा. मी म्हटलं तू माझ्यासोबत वाद घालू नको स्वरा, मी एक वेळा तुला नाही म्हटलं ना तर नाही आहे. तर बोलली मी पप्पाला विचारते, तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहे, तसं नाही आहे की माझ्या ट्रिपला जायला तुम्हाला पैसे द्यावं लागणार आहे, तर तरी तू नाही म्हणते, असं तिचं चालू होतं. ते मी म्हटलं नाही म्हणजे नाही, तुला जिथं जायचं आहे तिथं मी स्वतः घेऊन जाणार आणि दोघांना पण घेऊन जाणार. असं नाही की याला नेणार आणि तुला घरी ठेवणार, नेणार तर दोघांना पण नेणार. आता एक्झाम झाली एप्रिलची की मस्त आपण सर्वीकडे फिरूया. तर तिने ना राग बघा, मी इथं कपडे वाळू घालत होती ना, म्हणजे मी दोरी ना, जी रस्सी कपडे वाळू घालायची आहे ना, ती खूप वर बांधलेली आहे, कारण इथं मला शूट वगैरे घ्यावं लागतो, त्याच्यामुळं एकदम वर. तर त्याच्यामुळं आज ना ती माझ्या हातात कपडे पण देत नव्हती. तर बिचारा माझा स्वराज माझ्या हातात कपडे देत होता, तुम्ही बघू शकता. त्याला मी सांगत होती आधी मोठे मोठे दे, नाही त्याच्यानंतर छोटे छोटे दे. तर तो बघा माझ्या हातात कपडे देतोय आणि ही मला बळबळ करते एखाद्या सासूसारखी. म्हणजे मला ना सासू नाही आहे, पण स्वराना सासूची कमतरता पूर्ण करून टाकते. म्हणजे एवढी हट्टीपणा करते ना कधी कधी, म्हणजे तिला जे गोष्ट पाहिजे ते पाहिजेच. परंतु कसं आहे, मुलांच्या हट्टापायी जर ती गोष्ट त्यांना द्यायला शिकलो की ते जास्त हट्टी होतात, त्याच्यामुळं मी नाही. तू शांत बस, मी माझ्या हाताने बरोबर देणार आहोत. हे तुझा खा ना, आणि हे दीदीचं. हे घे अजून 2, जा आता. चला फ्रेंड्स, आता हे वाटावाटी करून दिली याला. आता मी जात आहे, मस्त वुमन्स डेच्या पार्टीचं नियोजन लावायचं आहे आणि हे माझी मी नंतर खाणार आहे. चलो.
आणि दुपारपासून मी गेली सोसायटीच्या मीटिंगला, म्हणजे आम्ही बायांनी मीटिंग ठरवली होती वुमन्स डेच्या पार्टी करण्यासाठी. तर दुपारपासून गेलो ना, तर आम्ही ब्लाऊज वगैरे आणले, पडदे वगैरे आणले गॅस ओट्याच्या खाली लावायला. तर डायरेक्ट संध्याकाळीच घरात आलो. तर मग पावट्याची भाजी सकाळची होतीच, फक्त चपात्याच टाकायच्या होत्या आणि थोडासा राईस पण होता. तर मी पटापट गरम गरम चपात्या टाकून घेतल्या आणि आणि संध्याकाळी मग मी स्वराजला देत असते डाळ चपाती. तर आता इथं स्वराज डाळ चपाती जेवतोय, आम्ही पण जेवतोय आणि त्याला झोपताना मी दूध देत असते. तर हॅलो फ्रेंड्स, आता जेवण वगैरे झालेले आहे. आता 9:35 झालेले आहेत, परंतु आता माझा स्टॅमिना झालेला आहे समाप्त. एक तर काल रात्रभर मला झोप आली नाही, गणेशजी गेल्यामुळं. कसं ते असले तर वेगळीच, असं म्हणजे घरात मोठा व्यक्ती कोणीतरी आहे आणि निश्चिंत झोप लागते. आणि का कुणास ठाऊक काल रात्रभर मला झोपच लागली नाही, अशी म्हणजे लागत होती आणि उघडत होती झोप, म्हणजे झोपच लागली नाही. त्याच्यामुळं माझा आजचा दिवस एवढा बेकार गेला, कोणते कामं तर केलीच नाही मी. तर त्याच्यामुळं मग भाजी होतीच, पावट्याची भाजी केली होती मी आज, म्हणजे ते वाफून वगैरे छान झाली होती भाजी. पहिल्यांदाच केली होती पुण्यात आल्यानंतर अशी भाजी. तर मग आत्ता जेवण वगैरे केलं मी ना. आज सकाळची भांडी लावली ना, आज मी रात्रीची भांडी घासली, कारण मला एवढी झोप येत आहे, असं वाटते लगेच झोपून जायचं. त्या स्वराजला दिलेलं आहे दूध, बघा किती वेळचा घेऊन बसलेला आहे. पितही नाही तो बाबा लवकर. पिणं बाळा पिणं, मग झोप येत आहे ना. हा पी पटकन. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.